संतापजनक अशी ही बातमी म्हणायला हवी। बीडमध्ये घडतंय काय हा सवाल आता उपस्थित होतोय। सासरच्याचा किंवा सासऱ्याचा प्रेमविवाह झाला, शिक्षा मात्र सुनेला देण्यात आलेली आहे। जात पंचायतीनं सुनेला 7 पिढ्या करता समाजातून बहिष्कृत केलेलं आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात डोईठाण या ठिकाणाचा हा धक्कादायक प्रकार आहे। बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला आणि त्याचीच शिक्षा ही सुनेला मिळालेली आहे। जात पंचायतीनं 7 पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र महिलेच्या तक्रारीवरून 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या निमित्तानं पुन्हा एकदा जात पंचायतीचा मुद्दा समोर येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विकास, काय घडतंय नेमकं बीडमध्ये? पुरोगामी महाराष्ट्र खरं तर मानला जातो। बीडमध्ये अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत। अशा या बीडमध्ये जात पंचायतीचा एक महत्त्वाचा मुद्दा हा समोर येतोय। 7 पिढ्यांकरता सासऱ्याच्या या कृत्यावरून सुनेला शिक्षा दिली जाते। काय चाललंय? निश्चित लाघवीजी, आपण पाहू शकता की हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशी ही घटना म्हणावी लागेल। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हा सगळं धक्कादायक जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर याच प्रकरणामध्ये 9 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झालेला आहे। परंतु आजही जात पंचायतीचा जो मुद्दा आहे तो आज हा ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। एका सासऱ्याने जे आहे तो प्रेमविवाह केला होता आणि याच प्रेमविवाहानंतर जी काही जात आहे, जात पंचायतीने एक आदेश दिला होता आणि या आदेशानंतर जी सून आहे तिला 7 पिढ्या जातीतून बहिष्कृत करण्याचा जो निर्णय आहे, आदेश आहे, तो या ठिकाणी देण्यात आला होता। आणि अखेर जी आहे ती जी पीडित महिला आहे ती पुढे आली आणि तिने जी आहे ती तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे आणि या तक्रारीनंतर सध्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामधले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते नेमके आहेत तरी कुठे? कारण ही घटना घडल्यानंतर एकही लोकप्रतिनिधी समोर आलेला नाही। या महिलेची बाजू पुढे करण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी प्रयत्न केला नसल्याचं देखील पाहायला मिळत आहे। 2024 मध्ये याच महिन्यामध्ये हा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। जात पंचायतीने सासऱ्याला 2.5 लाखांचा दंड केला होता, परंतु 2.5 लाखांचा दंड न भरला गेल्यानं ही जी काही ती पीडित महिला आहे तिला या जातीमधनं बहिष्कृत करण्याचा आदेश जो आहे तो जात पंचायतीने दिला होता। हे प्रकरण दडपण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, परंतु ही महिला जी आहे ती पुढे आली। तिने आष्टी पोलीस ठाणे गाठलं आणि आष्टी पोलीस ठाण्यामध्ये तिने या 9 जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर याच प्रकरणामध्ये आता आष्टी पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडमध्ये देखील आलेले आहेत, परंतु जे मूळ आरोपी आहेत त्यांना अटक करण्याची जी मागणी आहे ती देखील महिलेच्या माध्यमातून केली जाते आहे। परंतु निश्चित आपण जसं म्हटलात, महाराष्ट्राला ही लाजवणारी ही अशीच घटना म्हणावी लागेल आणि संताप जो आहे तो प्रत्येक ठिकाणी व्यक्त केला जातोय। लागलीची निश्चित विकास, खरं तर तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित करताय हा फार महत्त्वाचा आहे। 2.5 लाखांचा दंड खरं तर जात पंचायतीनं ठोठावलेला होता, पण तो भरता आला नाही आणि याकरता म्हणून सुनेला ही शिक्षा करण्यात येते। पण या सगळ्यात मुद्दा उपस्थित होतोय जात पंचायतीच्या या सगळ्या कारभाराचा। या सगळ्या कारभारावर कुठंतरी आता अंकुश लागणं हे नितांत गरजेचं आहे, कारण इथं या कारभाराच्या नावाखाली मनमानी कारभार केला जातोय का, हा एक मुद्दा आता उपस्थित केला जातोय। निश्चित हे जे प्रकरण आहे ते दडपण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता। ही जी महिला आहे, पीडित महिला आहे, तिच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु काही कारणास्तव तिची जी काही दबाव जो आहे तो अति होत असल्यानं तिला ती गोष्ट सहन झाली नाही आणि तिने अखेर जे आहे ती पोलीस ठाणे गाठलं आणि या ठिकाणी गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये हे मोठमोठे जे काही लोक असतील ते देखील याच्यामध्ये समावेश आहे का याची देखील आता पोलीस तपासणी करतायत। परंतु 2.5 लाखांचा दंड जो आहे तो सासऱ्याला ठोठावण्यात आला होता, परंतु परिस्थिती ही भरता येत नव्हती हा दंड, त्याच्यामुळे अखेर ह्या सासऱ्याने पळ काढला होता आणि त्याची शिक्षा जी आहे ती या ठिकाणी सुनेला भोगावी लागली होती।
आणि त्यामुळे या सुनेने 2.5 लाख रुपये आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि अखेर या पीडित संतप्त झालेल्या महिलेने पोलीस ठाणं गाठलं आणि याच पोलीस ठाण्यामध्ये तिने ही तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे आणि त्यामुळे जात पंचायतीचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आल्याचं दिसून येत आहे। आता एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील ते नेमकं कशा पद्धतीने तपास करतील आणि जे काही याच्यातील संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की जात पंचायतीच्या आधारावरतीच इथे गुन्हा दाखल झाला असला तरी याच्यामध्ये कठोर शिक्षा व्हावी असं देखील मागणी केली जाते आहे। निश्चित विकास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।